आणि आता शेतकऱ्यांच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची बातमी। कांदा निर्यातीसाठीच्या 400 कंटेनरचा मुंबईत खोळंबा झालाय। खोळंबलेल्या कंटेनरमध्ये नाशिकच्या जानोरीमधील 200 कंटेनरचा समावेश आहे। तर कांद्याच्या दरामध्ये 400 ते 500 रुपयांची घसरण देखील झाली आहे। निर्यात सुरळीत होण्यासाठी 2 दिवस लागण्याची शक्यता आहे। पाहूयात। शेतकऱ्यांच्या कांदा निर्यातीचा बांधा। 400 कंटेनर कांदा जैनपेटीत अडकला। वेबसाईट अपडेट न झाल्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका। कांदा निर्याती संदर्भात सरकारचा खेळखंडोबा सुरू आहे। कांदा निर्यात बंदी सरकारने उठवली, मात्र त्याचे आदेश संबंधित यंत्रणांना सरकारने दिलेच नाही। निर्यात बंदी उठवली म्हणून नाशिकमधील शेतकऱ्यांनी तब्बल 400 कंटेनर कांदा निर्यातीसाठी पाठवला, पण जेएनपीटीच्या वेबसाईटवर संबंधित आदेशच अपडेट झाला नाही। त्यामुळे 400 कंटेनर कांदा तसाच पडू नये। हा कांदा फुकट जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे। सरकारच्या या कृतीनं शेतकऱ्यांमध्ये आता संतापाची लाट आहे। अटी शर्ती लादून कांद्याची निर्यात होणार नाही याची पूर्ण काळजी घेतलेली आहे। केंद्र सरकारने अशा प्रकारचे शेतकरी विरोधी डावपेच थांबवावेत आणि सलगपणाने निर्यात बंदी उठवावी। कोणतीही अटी शर्ती न लावता कांद्याच्या निर्यातीला प्रोत्साहन देऊन कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही करतो आहोत। भुजबळांनी देखील सरकारच्या या कृती संदर्भात संताप व्यक्त केलाय। काही सरकारी अधिकारी देखील शेतकऱ्यांचं नुकसान करत असल्याचा आरोप त्यांनी केला। सरकार पावलं उचलायला पाहत आहे, पण कुठेतरी हे सरकारी अधिकारी जे आहेत हे कुठेतरी एखादी गोष्ट अशी करतात की त्याचा परिणाम उलटाच होतो। आता कारखाना तो एक तर उष्णता एवढी, तो कांदा पण खराब झाला, तर केवढ्याला पडायचा ते सगळं। त्याच्यामुळे ताबडतोब निर्णय घ्यायला पाहिजे। गेल्या वर्षभरापासून कांद्यावर 40% निर्यात शुल्क लावण्यात आलं होतं। त्यानंतर कांदा निर्यात बंदी करण्यात आली। आता निवडणुकीमध्ये अडचण नको म्हणून निर्यात बंदी उठवली, पण निर्यात शुल्क कायम आहे। त्याचे आदेश देताना देखील चालढकल सुरू झाली आहे। नाशिकच्या शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक मतदानात दिसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। महेश बहाले, लोकशाही मराठी, नाशिक। पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। केंद्र सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय। आजपासून नाफेड आणि एनसीसीएफच्या मार्फत कांदा खरेदीला अखेर सुरुवात करण्यात आली। 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचं उद्दिष्ट आहे। शेतकऱ्यांसाठीची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। केंद्र सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा दिलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।